नमस्कार सर्व ताई दादा. आज छोटासा व्हिडिओ बनवत आहे मी. त्याचं कारण असं आहे की लाईव्हमध्ये सर्वांना कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम येत आहे. कॅमेरा बंद होत नाही किंवा चालू होत नाही आणि हा प्रॉब्लेम मला पण आलेला. तर त्यावरती मी थोडासा शोध लावलेला समजा की हे कसं सॉल्व करता येईल. तर त्यासाठी आहे ना, तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप नका करू. स्किप केलं तर तुम्हाला पण नाही लक्षात येणार की नक्की करायचं आहे, नक्की काय करायचं आहे ते. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि प्ले स्टोअरवरती गेल्याच्या नंतर तिथं यूट्यूब असं सर्च करायचं आहे. यूट्यूब असं सर्च करायचं. यूट्यूब असं सर्च केल्याच्या नंतर यूट्यूब सर्च ओपन होतं, म्हणजे समोर येतं. समोर आल्याच्या नंतर तिथं काय असतं, एक बाजूला डाव्या बाजूला आहे ना, यूट्यूबचा लोगो दिसतो आणि उजव्या बाजूला ओपन असं नाव असतं ब्ल्यूमध्ये. तर काय करायचं आपल्याला, यूट्यूबचा लोगो असतो त्याच्या शेजारी बघा छोटंसं नाव असतं वरती यूट्यूब म्हणून, आणि त्याच्या खाली छोटंसं असं नाव असतं इन्स्टॉल, असं छोटंसं नाव असतं. त्याला काय करायचं, हलकंसं टच करायचं. टच केल्याच्यानंतर दुसरं ऑप्शन येतं तिथं अनइन्स्टॉल म्हणून. तर त्याला अनइन्स्टॉल असं करायचं. अनइन्स्टॉल केल्याच्यानंतर थोडा वेळ वेटिंग घेतं ते, थोडा वेळ थांबायचं आणि त्याच्यानंतर यूट्यूब सिम्बॉल जे आहे त्याच्या खाली अपडेट किंवा इन्स्टॉल असं व्हाईट कलरमध्ये ऑप्शन येतं. त्याच्या समोर काही नाही करायचं, पण यूट्यूबचा जो लोगो आहे त्याच्या खाली अपडेट किंवा असं इन्स्टॉल असं नाव येतं, त्याला टच करायचं. त्याला टच केल्याच्यानंतर थोडा वेळ वाट पाहायची. ते लोडिंग घेतं थोडा वेळ. लोडिंग घेतल्याच्यानंतर ते अपलोड होतं. नंतर अपलोड झाल्याच्या नंतर काय करायचं, ओपन असं नाव येतं ब्ल्यूमध्ये. मग नंतर ओपन आपण करायचं. ते ओपन केल्याच्यानंतर काय होतं, आपलं चॅनल ओपन होतं, म्हणजे यूट्यूब ओपन होतं. ओपन झाल्याच्यानंतर वरच्या साईडला इथं वरच्या बाजूला आहे ना, इथं आपली डी पी किंवा लोगो वगैरे दिसतो आपल्या चॅनलचा यूट्यूबचा. त्यावरती टच करायचं. त्यावरती टच केल्याच्यानंतर आपली मोबाईलमध्ये ज्या पण आय डी आहेत चॅनलच्या, त्या आय डी पूर्ण ओपन होतात. त्यामध्ये आपल्याला कोणतं चॅनल चालवायचे त्यावरती जायचं आणि त्याला टच करायचं. मग ते आय डी ते चॅनल आपलं ओपन होतं. त्याच्यानंतर काय करायचं, डायरेक्टली आपण लाईव्ह या ऑप्शनवर जायचं. लाईव्हमध्ये ऑप्शनवरती गेल्याच्यानंतर आपण कॅमेरा चेक करायचा, ऑन ऑफ करायचं. बिलकुल तो सॉल्व झालेला असेल प्रॉब्लेम. बॅक साईडचा असेल किंवा समोरचा असेल, दोन्हीकडचे कॅमेरे चेक करून घ्या आणि बंद आणि ऑफ 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 ऑन ऑफ करा. तर ते तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व झालेला असेल. तर धन्यवाद. इतकंच मला सर्वांपर्यंत कळवायचं होतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या सर्व ताईदादांपर्यंत शेअर करा. बस, धन्यवाद.